हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याचे धपाटे। ती इथे मी लहान साईजचा एक दुधी भोपळा घेतलेला आहे। त्याची साल काढून घेऊया। ते साल काढून झालेली आहे, तर आपण ह्याला बारीक असं किसून घेऊया। ते दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। आता इथे पाणी वेगळं होण्यासाठी ह्याला ठेवून देऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जास्त मी लसूण घेतलेलं आहे। तर लसूण इथे मी असं सोलून ठेवते। जिरे, मीठ, आता याला बारीक आपण वाटून घेऊया। तर इथे बघू शकता पाणी असं वेगळं झालेलं आहे। तर हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। पुढे पीठ मळताना आपण त्या पाण्याचा वापर करणार आहोत। तर इथे 2 वाटी मी ज्वारीचं पीठ, अर्ध्या वाटीच्या कमी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ व 2 ते 3 चमच तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे। तर इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आपण याचं पाणी वेगळं करून घेऊया। जर पाणी वेगळं नाही केलं तर मग थोडंसं प्रमाण आपलं चुकू शकतो, पीठ सैल होऊ शकतं। तर इथे पाणी काढून घेतलेलं आहे मी। तर आपण सगळे पीठ एकत्र मिक्स करून घेऊया। 2 कप ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धी वाटीपेक्षा कमी बेसन पीठ आणि 2 ते 3 चमच तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर यात हळद, लाल तिखट, कमी जास्त तुम्ही करू शकता लाल तिखट, मीठ, याचं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते यात घालूया। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपण तीळही टाकलेले आहेत आणि जे पाणी आपण काढलं होतं दुधी भोपळ्याचं ते घालून याला घटसर असं मळून घ्यायचं आहे। तेल लावून इथे मी चांगला असा घटसर गोळा करून घेतलेला आहे। थोडीशी असं जाड अशी साल राहिली असेल ती बाजूला काढून घेऊ। त्याला 10 ते 15 मिनटं आपण असंच ठेवून देऊयात। तर 10 ते 15 मिनटं झालेले आहेत व असे गोळे करून घेतलेले आहेत मी। इथे भाजण्यासाठी तेल, पाणी व थापटण्यासाठी इथे मी दुसरं तेल घेतलेलं आहे थापटण्यासाठी। तेथे मी एक रुमाल स्वच्छ असं धुवून त्याला पाण्यात असं बुडवून ठेवलेलं आहे। तर हा रुमाल आपण पोळपाटवरती असं पसरवून घेऊया, थोडंसं पाण्याचा हात। आता हे धपाटे आपण थापून घेऊयात। तर इथे मी तेलाच्या हाताने थापून घेत आहे, तुम्ही पाण्याच्या हातानेही थापू शकता। इथं बारीक असं आपल्याला थापून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही बारीक चिरून कांदा, कोथिंबीर घालू शकता। ते इथे आपल्याला पातळ असं थापटून घ्यायचं आहे।
सोबतच तवा मी गरम करायला ठेवला आहे. तवा आपल्याला गरमच हवा आहे. ते इथे तेल सोडण्यासाठी असं गोल आकार मी करून घेत आहे. ते इथे तवा आपला तापलेला आहे. यावर तेल पसरवून घेऊया आपण. व लगेचच आपण त्यावर धपाटे टाकणार आहोत. ते इथे थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे रुमाल काढून घ्यायचा आहे आणि पटकन यामध्ये तेल सोडायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम इथे मी फास्ट केलेली आहे. आता हे रुमाल पुन्हा आपल्याला पाण्यात असं बुडवून घ्यायचं आहे व त्याला पिळून परत आपल्याला त्यावर थापटून घ्यायचे आहेत धपाटे. ते इथे मी धपाटा पलटी केला आहे. तोपर्यंत आपण हा दुसरा धपाटा थापटून घेऊया. इथे आपला दुसराही धपाटा तयार करून झालेला आहे. ते इथे पहिला धपाटा त्याला थोडंसं अजून तेल लावून भाजून घेणार आहोत. ते इथे धपाटा आपला भाजून झालेला आहे. खरपूस असं भाजायचं आहे आपल्याला. ते इथे दुसराही धपाटा आपला तयार झालेला आहे. ह्याला बारीक असं थापटत आहे मी. थापटून झाल्यावरती आपल्याला लगेचच ह्याला भाजून घ्यायचं आहे, नाहीतर हे कोरडं पडतं. कोरडं झाल्यानंतर मग ते मध्यभागी असे चिरा पडतात. ते इथे तेल सोडण्यासाठी सर्कल करत आहे. ते तर पहिला धपाटा आपला भाजून झालेला आहे. तर आता दुसरा धपाटा पुन्हा एकदा तेल मी टाकून घेतलेलं आहे तव्यावरती. पाण्याचा हात लावून हळूच याला बाजूला करून घ्यायचं आहे आणि पटकन असं तेल सोडायचं आहे. वरच्या बाजूने थोडं आपल्याला तेल लावायचं आहे, नाहीतर ते कोरडं पडू शकतं. तर मग आपला दुधी धपाटा किंवा दुधी धपाटे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.